पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला वाटतं सिक्युरिटीने चुकून दरवाजा लॉक केला असणार। डोंट वरी, मी समीरला फोन करतो, तो अजून घरी पोहोचला नसेल। नेटवर्क का नाहीये मला? काय झालं आता? फोनला नेटवर्क येत नाहीये। मी रितेश भाईंना फोन करते, ते येतील। माझा फोन का नाही लागत आहे? कट का होतोय? तुम्हाला पण नेटवर्क नाहीये? हो, असंच वाटतंय। ओ गॉड, काय झालं आता? बहुतेक सिक्युरिटीनी जॅमर्स ऑन केले असणार। म्हणजे आम्ही ऑफिस बंद झाल्यानंतर जॅमर्स ऑन करतो फॉर सिक्युरिटी रिझन्स। त्यांनी बहुतेक ते केलंय, त्यामुळे नेटवर्क कोणालाच येणार नाही, फोन लागणार नाही। मी लँडलाईन ट्राय करते। नाही, गेले काही दिवस ऍक्च्युली लँडलाईन पण बंद आहे। म्हणजे आता हा फोन पण नाही लागणार? नाही, आपण इथे अडकलोय। हो, ये सरस कामचे। आता तो अनुबेन यशवर्धन रात्रभर आतमध्ये राहणार। ठाकूरजी अनुबेनला त्याची याददाश्त परत मिळू दे, तुला सगळं आठवू दे, यशवर्धनला त्याची बीवी परत मिळू दे। ओ वॉचमैन, वॉचमैन। हाँ सर। कहाँ थे? मिली चाबी? नहीं ना, मुझे मिली। हाँ, क्या काम करते हो? क्या करते तुम लोग? क्या पड़ी थी? सॉरी सर। सॉरी बोल रहे हो? आता तरी हे सांभाळून ठेव। हो सर, पण तुमच्या चावीबद्दल यश सरांना सांगू नका, नाहीतर माझी नोकरी जाईल हो। नो प्रॉब्लेम, वांधो नहीं। सिक्युरिटी, सिक्युरिटी! खूप खाली आहे, त्यांना आवाज नाही जाते। मी काय करू? मी हां। ओ काय 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 तुम्ही काय करताय अनुष्का? त्यांना ऐकू नाही जाणार ना। पण तुम्ही थांबा। सिक्युरिटी! अरे नाही, इथून बोलवलंय सिक्युरिटी। सिक्युरिटी! हो, ती काय म्हणते आपण? सॉरी सॉरी। पण आपण काहीतरी करू शकतो का? आपण एक काम करायचं, ह्यानी ना ही काच फोडू, काच फुटल्यावर खाली आवाज येईल की मग सगळे वर येतील ना। मग पण काच पण खाली जाईल ना, कोणाला तरी लागू शकते का? काच खाली लागू शकते, मग काय करायचं? आपण लाईट स्विच ऑन करूया। म्हणजे लाईट ऑफ ऑन ऑन ऑफ अशी झाली की सिक्युरिटीला कळेल ना, किंवा ते लगेच वर येतील। असं काहीतरी आपण करू शकतो। इथे लाईट कुठे? म्हणजे मला नाही, मी बघतो। और काय करू शकतो आपण आता लगेच? जर कोणाला तुम्हाला शिटी वाजवता येते? शिटी वाजवता येते? ट्राय करा। शिटी जोरात अशी मुलं वाजवतात बघा, अशी जोरात। अजून अहो, तुम्ही फुंकर मारताय, फुंकर। शिटी वाजवा, अशी जोरात शिटी। सॉरी, मला सॉरी। म्हणजे ठीक आहे, तुमच्याकडे शिटी आहे, ती असते बघा, ती सिक्युरिटीकडे असते ना ती। मग काय ठीक आहे, कुठले इन्स्ट्रुमेंट आहे जे तुम्ही वाजवू शकतात? मग तुम्ही माउथ ऑर्गन आहे, ते वाजवलं तरी कळेल। सिक्युरिटीला फक्त सिक्युरिटी आवाज गेला तर लगेच येतील ना कुठे? तर आपण काय करू शकते? मी काय, मला आणखीन काय करूया आपण? काय झालं तुम्हाला? तुम्ही असे हसताय का? एक मिनिट, म्हणजे एक मिनिट, लांब
तुम्ही लांब राहा, म्हणजे मी माझ्या सिक्युरिटीसाठी. शस्त्र? येस, मला जुडो पण येतात आणि मला किक बॉक्सिंग पण येतं. किक बॉक्सिंग माझ्या बॅगमध्ये ना ते पेपर स्प्रे पण आहे आणि ती लाल तिखटाची पावडर पण आहे. मी म्हणजे म्हणून तुम्ही. पण तुमची बॅग कुठे? पण मला किक बॉक्सिंग येते ना, तुम्ही लांब राहा, नाहीतर हे आहेच आहे माझ्याकडे. पण म्हणजे हे ओ ओके. हो माय गॉड, तुम्हाला असं वाटतंय का की हे सगळं मी मुद्दामून घडवून आणलंय म्हणजे आपल्या दोघांना असं एकांत मिळेल आणि मी काहीतरी. आय एम रिअली सॉरी. हे मी काही केलं नाही आणि माझं असं काही इंटेन्शन पण नाहीये. सॉरी. मी ऍक्च्युली मला काहीतरी आठवलं आणि म्हणून मी हसायला लागलो. सॉरी. काय आठवलं? म्हणजे एकदा मी आणि नेहा आम्ही असेच एका रूम मध्ये अडकलो होतो आणि ती तेव्हा अशीच तुमच्यासारखी पॅनिक झाली होती. सो मला सॉरी ते आठवलं आणि मी हसायला लागलो. माझं बाकी असं काही इंटेन्शन नव्हतं. आय एम रिअली सॉरी. नाही, आय एम सॉरी. तुम्ही असे हसला सो मला कळलं नाही, म्हणून मला असं वाटलं. खूप प्रेम होतं तुमचं नेहावर. खूप जास्त. या जगात सगळ्यात जास्त. नेहा आणि मी लग्नाआधी आमची खूप चांगली मैत्री होती. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण नेहा ऍक्च्युली वॉज अन एम्प्लॉई ऑफ आवर कंपनी. ती त्या कंपनीमध्ये काम करायची. इनफॅक्ट हा तिचाच डेस्क आहे, ज्या इकडे बसायची आणि डेस्क नेहमी असा नीट नेटका सजवलेला असायचा आणि समोर एक छान गणपती बाप्पाची मूर्ती. खूप काळजी घ्यायची आणि सगळ्यांची. सकाळी ऑफिसमध्ये आले की सगळ्यांना विचारायची, हाय हॅलो, कोण कसं आहे, सगळे आले का, कोण नाही आलं, नाही आलं तर का नाही आलं, सगळं ठीक आहे ना त्यांच्या घरी. खूप जीव लावायची सगळ्यांवर आणि खूप काळजी घ्यायची. एक वेगळीच एनर्जी असायची तिची ऍक्च्युली. आणि नेहा मिस्टर यशवर्धन, का झालं? मी जरा काही खायला आहे का बघून येतो. सॉरी नेहा. आता एवढ्या दिवसात ताईला कळलं नसेल का शेफाली चांगली मुलगी आहे. काय करा. अरे जाव यार, हे काय काय करू आणि पटवून देऊ तिला. परी या वेळेला. हेलो बॉस मामा, मी परी बोलते. बोलो परी रानी, कैसी हो, मामा की याद आई क्या? एक मिनिट, काय फ्रेंड भांडलाय का तुझ्याशी आता? फ्रेंड कुठे? फ्रेंड कुठे? फोन बंद का ठेवला त्यांनी? त्याचं आणि माझं बेड टाइम स्टोरीचं ठरलेलं. अजून घरी का नाही आला? काम करतोय का?
यशने फोन बंद ठेवलाय आणि घरी नाहीये. अगं हो, परी यश कामातच आहे आता, पण होत आलंय, संपत आलंय काम आता. म्हणजे तो आता तुझ्या सोबतच आहे ना? अर्थात, ऑफकोर्स. मी त्याचा फ्रेंड आहे ना, मग मी त्याला सोडत नसतो. तू आता ना ऑनलाईन एका इंटरनॅशनल क्लायंटशी जरा डिस्कस करतोय, ते झालं की मी त्याला घरी पाठवीन. ओके ओके. फोन बंद ठेवला. ओके. फोन बंद करून कुठे गेला? मेहताकडे. आवड आवड हात सोड रे, ती अरे सगळं आवड येऊ नाही. नका बेस बेस अय्या बेस बेस. ऐक आता, ऐक शांतपणे. आज रात्रभर तू इथे झोपायचं अनुबेनच्या खोलीत. रितेश, हं? का? आपली खोली असताना मी इकडे अनुतीच्या रूम मध्ये का झोपायचं? अरे म्हणजे तू आपल्या खोलीतनं मला बाहेर काढला, उद्या घराच्या बाहेर काढशील, म्हणजे तू मला डिवोर्स देणार आहेस का रितेश? ठाकूरजी, मी आता काय करू? किन चुप 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 चुप. ठाकूर. अरे चुप चुप चुप. डीप डीप. शांत शांत. मारा माथू मत चढाव. ओके. आता ऐक किंजू, मी अनुबेनला त्या यशवर्धन बरोबर ऑफिस मध्ये लॉक करून आला. हा. म्हणून तू आजची रात्र इथे अनुबेनच्या रूम मध्ये झोपायचं, डोक्यावर पांघरून घेऊन. काकाजी आले तर एकदम गाढ झोपल्याचं नाटक करायचं. काकाजीने खबर ना होनी चाहिए की अनुबेन घर में नथी. हा? फक्त आजची रात्र इथे झोपून जा. हा? मने खात्रीची अनुबेनला आता सगळं आठवणार. रितेश, हा? तुम्ही पागल छे? हं? काकाजींना जर कळलं तर? नाही 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 नाही, नाही. अरे रोकणे रोकणे रोकणे. हा? तू एवढा केलं ना तर तुझ्या बर्थडेला ना मी तुला साडी आणि हिरानो हार जोईश. नक्की देणार? अरे प्रॉमिस. हिरानु हार? हिरानो हार प्रॉमिस दिला. मग ठीक छे. भैया क्या करायचे तू? झोप नाही. रितेश नको रितेश, काकाजींनी पाहिलं ना मला हिराचा हार नाही मिळणार, पण माझ्या फोटोला चंदनનો हार घालावा लागेल. नको 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 नको, नको, नको. ए, तू काय गदडी आहे काय? गधडी? सॉरी मारी मारी किंचू मारी करेजेस किंचू मारी करेजेस किंचू. ऐक ना बघ, हा? आजची रात सो जा नाही. हा? हे बघ, अरे तुझा नवरा एवढा डेअरिंग करून आलाय, मी एक रात्र डेअरिंग नाही करू शकत? करू शकते. साडी करू शकते डेअरिंग, हिरानो हार, मोठा बंगला. अरे तुम्हारे सपनों ना महल. आजची रात्र इथे सो जा, पुढे लाईफ टाइम सपनों ना महल. हा? आई 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 सो जा. काय रे, अनुच्या रूम मध्ये काय करताय? काका इथे काय नाही, ते किंजू आली होती ना. किंजू आई आई तू किन सांग नाही, अनुबेनला शोधायला आली ना तू इथे, सांग नाही. हा काकाजी, ते मी अनुदीला शोधायला आले, पण अनुदी सापडलीच नाही. नाही सापडली. नाही काय झालं काकाजी, ते अनुबेनला शोधायला मी हिला पाठवला, मग ही इकडे आली, पण ती तिकडे आलीच नाही परत. त्याच्यामुळे मी पण इकडे आलो, आणि मग इकडे अनुबेन कुठेच नाही. म्हणून मग आता काय असेल कुठेतरी मीटिंग मध्ये काय. मग तू घरी काय करतोयस? खरंच भूक लागली मला. काय सांगू यशवर्धनला आता?
काहीच नाहीये केबिन मध्ये आणि कॅन्टीन पण बंद आहे. आय नो तुम्हाला भूक लागली असेल. मी करतो काहीतरी व्यवस्था. नाही इट्स ओके, मला फार भूक नाहीये. नाही 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 खरंच इट्स ओके. एक मिनिट. शेफाली जिंदाबाद. खरंच थँक्यू सो मच शेफाली. खूप भूक लागली होती मला. तुम्ही कॉफी घेणार? तुम्ही बसा ना, मी पटकन कॉफी करून घेऊन येईन. प्लीज प्लीज. आज तुम्ही चौधरींच्या ऑफिसमध्ये आहात म्हणजे आमच्या गेस्ट आहात. प्लीज मेक युअरसेल्फ कम्फर्टेबल. या ना. एक सांगू? या. तुम्हाला मला जर खरंच कम्फर्टेबल करायचं असेल ना तर प्लीज एक गोष्ट ऐकाल? बोला ना. मला असं आहो जाहो नका करू. उगाच वय वाढल्यासारखं वाटतं. आणि काय ना, आपण अनोळखी माणसाला आहो जाहो करतो ना. आता तर आपली ओळख पण झाली आणि आज तर आपण फुल डे एकत्र स्पेंड केला ना. सो प्लीज नो फॉर्मॅलिटीज. नाही मला मान्य आहे, पण माझी पण एक अट आहे. तुम्ही पण मला प्लीज, म्हणजे तू मला अरे तुरे केलं तर आवडेल. आणि प्लीज मला फक्त यश बोल. यश. ओके यश. चीयर्स. चीयर्स. कॉफी मस्त आहे. मिस्टर यशवर्धन, म्हणजे यश. क्या? तुमची कॉफी थंड होतीये. पटकन प्या, नाहीतर मला खूप भूक लागली. हा, मी वेफर्स पण संपेल आणि तुमची कॉफी पण. ओह सॉरी सॉरी. सॉरी. नो मी आलोय का. मी तुमचा हात. टिश्यू आणू का? यश काय झालं? एक मिनिट ते भाजलं असेल ना पीठ. नाही मी करतो. नाही ते थंड.